जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण विंटर एक्झाम 2022मध्ये जी TYBCom सेमिस्टर 5मध्ये 2019 क्रेडिट पॅटर्नच्या ऑडिट अँड टॅक्सेशन या नावाचा जो काही पेपर होणार आहे, तर या पेपरसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी देणार आहे. यातीलच सगळे प्रश्न विचारले जातील असं काही नाही, बट या प्रश्नांची जर तयारी केली तर नियर अबाउट तुम्हाला 70 ते 80% विद्यार्थी किंवा 70 ते 80% मार्क्स हे निश्चित या परीक्षेमध्ये आपणाला पडू शकतात. या अगोदरचे जे काही क्वेश्चन पेपर झाले त्याचा जर का अभ्यास केला आणि आपली व्हिडिओ जर का बघितले तर त्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेलेच होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर आपणाला ही माहिती आवडली असल्यास निश्चित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेटसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया आपण TYBComच्या सेमिस्टर 5मधील ऑडिटिंग अँड टॅक्सेशनच्या पेपर पॅटर्न कसा असणार आहे याबाबतची व्हिडिओ आपण सेपरेट तयार केलेली आहे. तसेच याबाबत कोणकोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे ती आपण इथे बघणार आहोत. बघा, तुम्हाला माहीत आहे की ऑडिटिंग अँड टॅक्सेशन हा पेपर एकूण 50 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन विद्यापीठ टाईम तसा 2.5 तास दिलेला आहे, बट माझ्या मते याचा स्टँडर्डलाइज जो काही टाईम आहे तो हा 2 तासाचा असणार आहे. कारण 70 मार्कासाठी तुम्हाला 2.5 तास आहे, तर 50 मार्कासाठी 2 तासाचा टाईम पिरियड दिलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न या अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजला असेल की तुम्हाला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स 10 मार्कासाठी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स तुम्हाला 20 मार्कासाठी येणार आहे आणि ब्रॉड क्वेश्चन 20 मार्कासाठी येणार आहे. या पद्धतीने टोटल तुम्हाला 50 मार्कासाठीची क्वेश्चन पेपर असणार आहे. 50 पैकी तुम्हाला 40% म्हणजे 20पेक्षा जास्त मार्क पडणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही काय होऊ शकतात या परीक्षेत या विषयात पास होऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोणकोणता पॅटर्न दिलेला आहे त्याकरता सगळ्यात अगोदरचा प्रश्न तुम्हाला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स येणार आहे. तुमचा जो काही सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न येईल तो डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. तुम्हाला 5 ते 7 टर्म्स दिल्या जातील. त्यापैकी तुम्हाला 5 टर्मची डेफिनेशन लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक डेफिनेशनसाठी 2 मार्क्स आहे. 5 यांची उत्तरं लिहिली तर 5 दुनी 10 मार्क्स तुम्हाला इथं भेटू शकतात. त्यामध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट्स किंवा डिफाईन द टर्म्स विचारण्याची शक्यता आहे. पहिला आहे ऑडिटिंग, सेकंड आहे ऑडिट नोटबुक, थर्ड आहे ऑडिट प्रोग्राम, चौथा आहे वर्किंग पेपर, पाचवा आहे इंटरनल कंट्रोल, त्यानंतर 6 नंबर आहे इंटरनल चेक, त्यानंतर 7 नंबर इंटरनल ऑडिट, 8 नंबर टॅक्स ऑडिट, 9 नंबर कंपनी ऑडिट, 10 नंबर EDP हा लास्ट नंबर चॅप्टरचा भाग आहे, तो एकदा तुम्ही चेक करा. त्यानंतर 11 नंबर सांगितला आहे फॉरेन्सिक ऑडिटिंग. ओके, सो यापैकी काही डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातील. या सगळ्या डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित करा, पेजवर लिहा, पाठांतर करा, सराव तुमचा होऊन जाईल. ते तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे डेफिनेशन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो काही प्रश्न असणार आहे तो शॉर्ट नोट्सचा असणार आहे. तुम्हाला टोटल 5 ते 6 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. एका शॉर्ट नोटसाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. 4 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 20 मार्क्स भेटून जातील. त्यापैकी पहिली महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग, सेकंड आहे टाईप्स ऑफ ऑडिट, तिसरी आहे, इथे क्रम जरा थोडासा चुकला आहे बट ठीक आहे तुम्ही समजून घ्या, टाईप्स ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट नोटबुक, त्यानंतर ओरिजिन ऑफ ऑडिटिंगचा उदय कसा झाला, अंकेक्षणाचा उदय कसा झाला असा पण प्रश्न येऊ शकतो शॉर्ट नोट्सला. त्यानंतर 7 नंबर आहे ऑडिट वर्किंग पेपर, त्यानंतर 8 नंबर आहे डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड. तुम्ही जे काही फ्रॉड कशा पद्धतीने तुम्ही रोखू शकतात, कसं ओळखायचं आणि कसं ते प्रिव्हेन्शन करायचं त्याबाबत हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याच्यानंतर तुम्हाला डिफरन्सला पण काही प्रश्न विचारले जातील. त्यापैकी डिफरन्स बिटवीन इंटरनल कंट्रोल अँड इंटरनल चेक. ओके, त्यानंतर 10 नंबर आहे व्हॅल्युएशन ऑफ असेट. हा प्रश्न नीट काळजीपूर्वक करून ठेवा. त्यानंतर ऑडिट सर्टिफिकेट हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल क्वालिटीज ऑफ कंपनी ऑडिटर चॅप्टर नंबर 3मध्ये दिलेला आहे. कंपनी ऑडिटरच्याकडे कोणकोणत्या प्रोफेशनल क्वालिटीज पाहिजे. त्यानंतर 13 नंबर दिलेली शॉर्ट नोट्स टॅक्स ऑडिट, 14 नंबर दिलेली आहे टॅक्स ऑडिट प्रोव्हिजन अंडर सेक्शन 44AB ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961.
ओके. तुम्हाला या 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये हा भाग दिलेला आहे, तो भाग तुम्ही व्यवस्थित बघू शकता. त्यानंतर 15 नंबरची शॉर्ट नोट्स आहे EDP ॲप्लिकेशन कंट्रोल, लास्ट नंबरच्या चॅप्टरचा हा भाग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे शॉर्ट नोट्सचा, सर्व्हिसेस रेंडर बाय फॉरेन्सिक ऑडिटर. हा ब्रॉड क्वेश्चनला येऊ शकतो, बट मला वाटतं की शॉर्ट नोट्सला येऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट नोट्सला इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे 17 नंबर फॉरेन्सिक ऑडिट टेक्निक्स. हा महत्त्वपूर्ण वाटतो, तो एकदा बघून ठेवा. आणि 18 नंबर आहे फॅक्टर्स अँड प्रिपरेशन ऑफ CAAT. त्याला CAATचा लॉंग फॉर्म काय आहे, कम्प्युटर असिस्टेड ऑडिटिंग टेक्निक्स. सो हे प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला येण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3कडे वळूया, जे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनवर विचारले जातील. तुम्हाला टोटल 4 दिले जातील, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. एका प्रश्नासाठी 10 मार्क्स आहे. मॅक्झिमम तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची, त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स असतील. ओके. त्यामध्ये कोणकोणते प्रश्न महत्त्वपूर्ण वाटतात, तर पहिला प्रश्न दिलेला आहे डिफाईन द टर्म ऑफ ऑडिट प्रोग्राम, स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ऑडिट प्रोग्राम, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस लिहा. हे लिहित असताना तुम्ही इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, चार्ट काढा आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन करा. त्यानंतर डिफाईन द टर्म ऑफ ऑडिटिंग, एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ ऑडिटिंग. हा पण प्रश्न व्यवस्थित बघून ठेवा. त्यानंतर एक्सप्लेन द डिटेल्स अबाउट ऑडिट प्रोसेस. 3 नंबरची महत्त्वाचं ब्रॉड क्वेश्चनसाठीच दिलेला आहे, ऑडिट प्रोसेस डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे मोठा, व्हॉट इज द इंटरनल चेक, एक्सप्लेन देअर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके. हा पण प्रश्न निश्चित करून ठेवा, व्यवस्थित आहे, जास्त पद्धतीने विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्हॉट इज टेस्ट चेकिंग, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. पुढचा आहे महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन रुटीन चेकिंग अँड टेस्ट चेकिंग. रुटीन चेक कसं केलं जातं आणि टेस्ट चेक कसा केला जातो, त्याच्यातले डिफरन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7, एक्सप्लेन द डिटेल्स वाउचिंग ऑफ कॅशबुक इन डिटेल्स. म्हणजे कॅशबुकचं वाउचिंग तुम्ही कशा पद्धतीने करतात, त्याची प्रोसेस तुम्ही डिटेलमध्ये समजून सांगा. त्यानंतर एक्सप्लेन अबाउट बेसिक प्रिन्सिपल्स गव्हर्निंग अँड ऑडिट. हा पण एक डिटेलमध्ये लिहिण्यासारखा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा आहे 9 नंबर, एक्सप्लेन द लायबिलिटीज ऑफ ए कंपनी ऑडिटर. ओके. मी इथे एक प्रश्न तो एक्सप्लेन केलेला नाही, पण तुम्हाला आता ओरली सांगतो. कंपनी ऑडिटरचे राईट, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी असा एक एकत्रित प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिफाईन द टर्म ऑफ कंपनी ऑडिटर, एक्सप्लेन द क्वालिफिकेशन अँड डिसक्वालिफिकेशन ऑफ ए कंपनी ऑडिटर. हा पण एक ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्हाला चॅप्टर नंबर 3वर आधारित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर रिमूव्हल ऑफ ऑडिटर आफ्टर एक्सपायरी ऑफ टर्म. ओके. ऑडिटरचं रिमूव्हल कशा पद्धतीने केलं जातं ते 1 बाय 1 एक्सप्लेन करा. या पद्धतीचा डिटेलमध्ये प्रश्न लिहिण्यासारखा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट ऑफ कंपनी ऑडिटर. तुम्ही कंपनी ऑडिटरची नेमणूक कशा पद्धतीने करायची आहे त्याची प्रोसेस समजून सांगा. हा देखील प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त वाटते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, डिफाईन द टर्म ऑफ EDP ऑडिट, एक्सप्लेन द बेनिफिट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए ऑडिट इन EDP इन्व्हायरमेंट. हा लास्ट नंबर चॅप्टरचा भाग आहे, तो पण एक प्रश्न महत्त्वाचा विचारण्याची शक्यता आहे. किंवा तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स. ओके. हा पण प्रश्न तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे की डिफाईन द टर्म ऑफ फॉरेन्सिक ऑडिट, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉरेन्सिक ऑडिट. हा सर आलो. ओके. तर लास्ट नंबरचा जो काही प्रश्न आहे तो शेवटच्या चॅप्टरवर आहे की फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे काय आणि त्याची प्रोसिजर कशी आहे ती तुम्ही एक्सप्लेन करा. या पद्धतीचा महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला आत्ता संपूर्णतः दिलेले आहे. काही प्रश्न मी ओरली सांगितलेले आहे, तर त्या सर्व प्रश्नांची तयारी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायला हवी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये किमान तुम्हाला त्या टर्म्स एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. 2 ते 3 वाक्यामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. शॉर्ट नोट्ससाठी एका शॉर्ट नोट्सला किमान एक पाठपोट पेज उत्तर अपेक्षित आहे. तर ब्रॉड क्वेश्चनसाठी किमान 4 ते 5 पानांपेक्षा जास्त उत्तर तुमचं लिखाण काम करणं अपेक्षित आहे. तर जे विद्यार्थी टॅक्सेशनचे आहे, बॅकलॉगचे आहे, तर त्यांचं क्वेश्चन पेपरचा पॅटर्न ऑलरेडी मी सांगितलेला आहे क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्हाला कोणकोणत्या चॅप्टरवर प्रॉब्लेम येऊ शकतात, तर इन्कम फ्रॉम सॅलरी, त्यानंतर प्रोफेशन, हाऊस प्रॉपर्टी आणि
कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस टोटल इन्कम अशा महत्त्वाच्या चॅप्टरवरती तुम्हाला ब्रॉड किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार आहे. तर कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेतच, तर तुम्ही एकदा चेक करा त्या पद्धतीने आणि प्रश्नपत्रिकेला सामोरे जा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती जर का आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या सर्व वर्गातील मित्रांपर्यंत व्हिडिओ पोच करा, जेणेकरून त्यांना परीक्षेत चांगल्या पद्धतीने मार्क्स पडतील. ओके, तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.